धाराशिवच्या जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये गोंधळ झालाय। जिल्हाधिकारी बैठक घेत असलेल्या सभागृहामध्ये कार्यकर्त्यांनी घोषणा द्यायचा प्रयत्न केला आणि सभागृहात न जाण्यापासून रोखलं। तेव्हा कार्यकर्त्यांनी आत्मदहनाचा प्रयत्न केलाय, अंगावर पेट्रोल ओतून घेतलाय आणि कार्यकर्त्यांनी स्वतःला पेटवण्याचा प्रयत्न केलाय। आता या आंदोलनामुळे एकच गोंधळ झालाय। आंदोलनामुळे जिल्हाधिकारी यांचा पारा चढला आणि आंदोलन आणि माध्यम प्रतिनिधींना जिल्हाधिकारी यांनी केबिनच्या बाहेर काढलं। गडकोट विकास महामंडळ स्थापन करण्याच्या मागणीसाठी जागर प्रतिष्ठानच्या वतीनं तुळजापुरात 7 दिवसांपासून हे आमरण उपोषण सुरू आहे आणि याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप हे कार्यकर्ते करतात। आपल्यासोबत बालाजी जोडले गेलेले आहेत। बालाजी, आपण पाहतोय या ठिकाणी या कार्यकर्त्यांनी आत्मदहनाचा प्रयत्न केला, अंगावर पेट्रोल ओतून घेतलं, यांचं नेमकं म्हणणं काय आहे? मृग ऐकून बघितलं तर तुळजापुरामध्ये गेली 7 दिवसापासून जागर प्रतिष्ठानचे कार्यकर्ते गड किल्ले जे आहेत त्यांचं महामंडळ स्थापन करावं यासाठी आमरण उपोषण करतायत आणि या उपोषणाकडे जिल्हाधिकारी असतील किंवा प्रशासनानं दुर्लक्ष केल्याचा आरोप त्या कार्यकर्त्यांनी केलाय। हे 2 दिवस झाले कार्यकर्ते जिल्हाधिकारी यांना भेटण्यासाठी येत आहेत, मात्र भेटायला जिल्हाधिकारी वेळ देत नाहीयेत, असा या कार्यकर्त्यांचा आरोप आहे। आज बैठक घेत असलेल्या सभागृहात प्रथमतः यांनी घुसण्याचा प्रयत्न केला, तिथं त्यांना विरोध केला गेला। त्यानंतर जे कार्यकर्ते जे आहेत ते आक्रमक झाले आणि आक्रमक झालेल्या कार्यकर्त्यांनी जे आहे त्या अंगावर पेट्रोल ओतून जे आहे आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला। एवढं सगळं घडत असताना जिल्हाधिकाऱ्यांना मात्र कुठेतरी याचा गोष्टीचा राग आला। त्यांनी त्या कार्यकर्त्यांना 2 गोष्टी सुनावल्या देखील, मात्र कार्यकर्त्यांनी हे जे अंगावर पेट्रोल ओतून घेतलं होतं तो कार्यकर्ता जो आहे तो खरंच सुदैवानं बचावला असं म्हणावं लागेल। का तर त्या कार्यकर्त्याने काडीपेटी देखील ओढली होती, मात्र ती काडी विजली आणि एका कार्यकर्त्यांनी त्याला पकडलं, त्यामुळे जो आहे तो सुदैवानं बचावला। मात्र कार्यकर्त्यांची भूमिका घेतली होती ती टोकाची भूमिका आहे। जिल्हा प्रशासनानं खरं तर 7 दिवस झालं उपोषण आहे, उपोषण म्हटलं त्यांचं म्हणणं ऐकून घ्यायला पाहिजे, त्यातला मार्ग काहीतरी सांगायला पाहिजे। हा विषय त्यांच्या अखत्यारीतला नसला तरी वरून काहीतरी त्यांचं बोलणं करून द्यायला पाहिजे अशी कार्यकर्त्यांची मागणी। मात्र प्रशासन कुठलीच हालचाल करत नसल्याने ही भूमिका घेतली, त्यामुळे आता निश्चितच या घटनेमुळे जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात एकच गोंधळ उडाला होता। गोंधळ दिसतोय। आपल्याला धन्यवाद बालाजी सविस्तर बातमीसाठी। आपण पाहतोय की या कार्यकर्त्यांनी खरंच काडी ओढायची फक्त बाकी होती। इथे वेळ झाली आहे विश्रांती